कथामंजिरी 419. राजारामरावांचे वडील हे त्या काळच्या कापड गिरणीमध्ये काम करत होते आणि तेव्हाच त्यांनी खेमा चाळीमध्ये घर घेतले होते. पुढे राजारामराव जेव्हा त्या घरात राहायला लागले तेव्हा त्यांनी स्वतःच्या भावांना त्यांचा हिस्सा दिला, कारण वडिलांचे घर हे सगळ्यांचेच घर आहे नाही का. त्या काळची सगळीच माणसे ही पापभिरू होती. आज राजारामरावांनी त्यांच्या कचेरीला सुट्टीच टाकली आणि ते त्यांच्या पत्नीसह सकाळी 9:30लाच श्री रामभद्राच्या मंदिरात गेले होते. दोघं वेगळ्या वेगळ्या भाषेत प्रार्थना करत होते. हे देवादिदेवा भगवंता, आमच्या सतीशला सांभाळ. त्याला असे फटके दे की त्याची बुद्धी ताळ्यावर आली पाहिजे. आणि तुझा मार खाऊनही त्याने ऐकले नाही तर मग पुन्हा मी तुला त्रास देणार नाही. तो आणि त्याचे कर्म. सतीश मात्र तो, गजेश आणि बाकीची सगळी टवाळ मुलं आज येणाऱ्या जाणाऱ्या मुलींकडे बघत होते. एक खूप सुंदर मुलगी बाजूनी जात होती. मग तिची कुंडली मांडली जात होती. तिला कोण आणि कसं पटवणार ह्याविषयी चर्चा सुरू झाली. शेवटी रमेश म्हणला, तिला मीच पटवणार. सतीशला पटवणार या शब्दाचा अर्थही कळेना. त्यावरनं बाकीच्या मुलांनी मात्र त्याची यथेच्छ मजा उडवली. ह्या सगळ्यांनी आधीच कानकोणला झालेला सतीश आपण दाखवूनच देऊया आपण कसे स्मार्ट आहोत या विचारातच बाहेर पडला. आणि मग इराण्याच्या हॉटेलमध्ये त्यांनी चक्क बियर मागवली.